नरमध्ये हर. सकाळी आपण निघालो होतो पुढे जाण्यासाठी. बाबाजी आले, चहा घेतला का मैयांनी त्यांनी विचारलं. चहा तर नाही झाला, घरी घेऊन आले. सर्वांना चहा प्रसादी झाली आणि आता पुढे निघायचंय. हे असं घर आहे यांचं. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आज 13 किलोमीटर गेल्यानंतर ओंकारेश्वर येणार आणि आनंद आहे आजचा. मैयाचं दर्शन होणार आहे आणि घेतलेला संकल्प आज पूर्ण होईल. त्यामुळे सगळे आनंदित आहे आणि चालले पुढे. गुंजली या गावातून निघालोय आपण. थोडीशी धुक्याची चादर आहे आणि रस्ता आहे सुंदर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे अचानक धुकं दिसायला लागले. मागे धुकं नव्हतं, पुढे धुकं दाटवत चाललंय. चारी बाजूला हिरवेगार रान आहे. हे सगळे मैयाचे आशीर्वाद यांना. मैयाचं पाणी सरकारने पण पाटाद्वारे जागजागी फिरवलंय. 2 दिवसापासून जागजागी पाट बघतोय आपण. त्यामुळे शेतकरी राजा सुखी झालाय आणि निसर्गाची पण साथ आहे. थंडी असल्यामुळे गहू हरभरा जोरात आहे. आणि आजचा आपला परिक्रमेतील ओंकारेश्वर पोहोचण्याचा दिवस आहे. त्यामुळे आपण बी अतिशय आनंदी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे माताजी की बावडी म्हणून वीर आहे. निर्मळ शुद्ध जल आहे. त्याला पिण्याचं पाणी इथून वापरलं जातं. नर्मदे हर. नर्मदे हर. शेवटच्या टप्प्यात असताना हे बाबाजी भेटले आपल्याला. लासलगावचे बाबाजी नर्मदे हर. आणि यांच्याशी गप्पा मारल्या थोड्याशा. फार भारी वाटलं. 4थी परिक्रमा आहे बाबाजींची आणि खूप फास्ट करता. फक्त एवढी फास्ट नाही करायला पाहिजे. आम्हाला 3 महिने लागले. बाबाजींनी जवळपास 2.5 महिने झाले असेल बाबाजींना. 2.5 महिने झाले बाबांना. तर या वयात एवढे फास्ट नाही करायला पाहिजे, एवढंच म्हणणं आपलं. आणि पुढची परिक्रमा बाबा एकदम निवांत करा अशी आमची इच्छा राहील तुमच्याकडून. आता मैया जसं करील तसं. मैया जशी करेल. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गोकुळात आल्यासारखं वाटतंय. एवढ्या गाई घेऊन बाबा चालले गाई चारायला. आणि परिक्रमा अशी त्यांच्या सोबत आहे, कारण रस्ता नाही पुरत आहे गाईंना चालायला. आमच्या सोबत नटखट कृष्ण आहे. हे बाबाजी यांच्या गाई आहे सगळ्या. नर्मदे हर. नर्मदे हर. गोकुळात आल्याचा आनंद घेतोय. सोबतीला कृष्ण सखा. नर्मदे हर. नर्मदे हर. वाटे मागे बघा. इकडे गेले ते असं. नर्मदे हर. अंजरूजच्या थोडं पुढं आलो. हे बाबाजींनी सगळ्यांना चहा प्रसादीसाठी थांबवलं. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. इधर गौशाला भी है और आश्रम भी है. यहाँ पे आश्रम है. आणि सगळे परिक्रमा अशी परत एकदा थांबले. एक परिक्रमा करताय बाबाजी भेटले आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. ये अमरकंटक से ये बाबाजी और अनवाणी पायाने चालतंय. त्यांना विचारलं तर ते म्हणे 30 वर्ष झाले की चप्पल बूट घातलेली नाही, त्यामुळे त्यांना सवय. पण इतकं बी चालणं अवघड आहे. अमरकंटक येते त्यांचं कुटी आहे.
बाबाजींचं फार आग्रह आहे. त्या बाबांना दूध घ्या, चहा घ्या, नाही पाणी तरी घ्या बा, असा आग्रह आहे त्यांचा. आपण चहा घेऊ. बाबाजींसाठी विशेष आग्रह केला गेला. नर्मदे हर, नर्मदे हर. ओमकारजींच्या आधी एक 4-5 किलोमीटर आधी असं जंगल लागलंय छोटस. रस्ता मोठा आहे आणि ओळखणीसाठी हे असे रेबणी लावले. नर्मदे हर बाबा. हे असा रस्ता आहे, काहीच अडचण नाही. नर्मदे हर. सकाळचे 9 वाजले. जंगलचा प्रवास अजूनही चालूच आहे. लवकरच आपण ओमकारेश्वरला पोहोचणार. बाबाजी पुढे चालतंय. नर्मदे हर. अनवाणी पायाने या दगडाच्या रस्त्याने, शिसकोळे दगड पण आहे काही ठिकाणी. नर्मदे हर. नर्मदे हार. नर्मदे हर. नर्मदे हार मित्रांनो, 2025-26 नर्मदा परिक्रमा आपण सुरू केली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये. ऑक्टोबर महिन्यामध्ये 4 तारखेला आपण ही परिक्रमा चालू केलेली होती. कोजागिरी झाल्याच्या नंतर दुसरे दिवशी 2 दिवस पौर्णिमा असल्यामुळे 1 दिवस लेट केली होती. त्यानंतर आता आपण पूर्णतः परिक्रमा करून उत्तर तट, दक्षिण तट, आता आपण ओंकारेश्वरपर्यंत पोहोचलेलो आहोत. ह्या 90 दिवसाच्या प्रवासामध्ये भरपूर असे साथी भेटले, भरपूर असे मित्र भेटले, भरपूर असे सखा भेटले की जे एक थोडक्यामध्ये म्हणलं तर एक संस्कृत ह्याच्यामध्ये जरी म्हणलं तर मारो मित्र, मारो दोस्त, मारो सुग्रीवापर्यंत, म्हणजे सुग्रीव म्हणजे एकदम कटिस्थ मैत्री. अशा पद्धतीने भरपूर असे मित्र, तसेच ह्याच्या मोठ्या भावासारखे काही वडिलांसारखे भरपूर असे लोक भेटत गेले आणि तसा तसा परिवार वाढत गेला. ह्या 90 दिवसामध्ये भरपूर अशा गोष्टी बघण्यात आल्या, भरपूर अशा गोष्टी शिकण्यात आल्या, भरपूर अशा गोष्टी ऐकण्यात आल्या की ज्या नवीन नवीन गोष्टी परिक्रमा ही खरी तर शिकण्यासाठी असती आणि त्या गोष्टी बहुतांशरित्या आत्मसात करण्यासाठी असतात. त्या बहुतांशरित्या आम्ही आत्मसात करून पुढील आता ह्या परिक्रमाची सांगता ओंकारेश्वर येथे करणार आहोत. एक 15 ते 20 मिनिटामध्ये आम्ही ओंकारेश्वर येथे पोहोचणार आहोत. आत्ताच आम्ही ओंकारेश्वर येथे येत असताना जी टेकडी आहे ओंकारेश्वरची शेवटची, ती पार करून डांबरी रस्त्यावर आलेलो आहोत. इथून एक 2 किलोमीटर अंतरावर एक छोटीशी टेकडी पार केल्यानंतर आपण ओंकारेश्वरमध्ये उतरू. त्यानंतर संकल्प सोडू, जल अर्पण करून मानदाता परिक्रमा करून आपण परिक्रमेची सांगता करू. पण ह्या परिक्रमेमध्ये अजून एक सांगू इच्छिते, आमच्यासोबत आमचे बाबा तथा आम्ही त्यांना यूट्यूबवर सुद्धा त्यांचं हेडर जो आहे, जो नोटेड नाम आहे, ते हिंडफिबरे बाबा आहेत. ते नाशिकचे आहेत प्रॉपर. त्यानंतर त्यांचे मित्र, त्यांचे सखा, तसे आमचे मित्र, आमचे सखा, आमचे बंधू, आमचे मोठे बंधू असे गाडे बाबा. त्यानंतर पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहे ते आमचे संजीव बाबा. ते तर आमचे एकदम म्हणजे क्लोजली, म्हणजे भाऊ म्हणा, काही म्हणा, मित्र म्हणा, एकदम म्हणजे असे एक हार्ड व्यक्तिमत्व की तुम्ही एकदम त्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही. पण भाऊनं पण भरपूर साथ दिली. आम्ही आमचा 8 जणांचा ग्रुप असताना भाऊ हे माझ्यासोबत मांडलामधून आलेले आहेत. मांडला जंगल क्रॉस करून आम्ही जोगी टेकरीला आमच्या ग्रुपला भेटलेलो आहोत. त्यानंतर आमचा भाऊ सध्या आज 2 दिवस झाले गप्पा आहे कालपासून. ते पण कारण की त्यांचे थोडे तब्येत बरोबर नाही आहे, पायाला वगैरे फोडं आलते, त्याचे ती काय म्हणते कसर वगैरे आलेली आहे त्यांना, त्यामुळे सध्या शांतता आहे त्यांची. नाही तर त्यांचं वादळ एवढं मोठं असायचं, रोजच त्यांचं वादळ एवढं मोठं की बस विचारायचं काम. दिवस केव्हा उजळला आणि केव्हा संपला हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कितीही टेन्शनमध्ये माणूस असो, कितीही काही असो, त्याला इतकुसाही सुद्धा त्रास होणार नाही. त्या टेन्शनचा तो माणूस तो टेन्शन विसरून केव्हा हसून हसून असा एकदम पागल होईल अशा रीत्या हा माणूस आहे. म्हणून ह्या माणसानं हे 90 दिवस कसे घालवले हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. तसेच आमचे गाडे बाबा आहेत, 2 आमचे साथी समोर गेलेले आहेत. एक औरंगाबादचे, आमचे संभाजीनगरचे, औरंगाबाद म्हणलं, छत्रपती संभाजीनगर यांचे येथील रहिवासी, आणि त्यानंतर आज ह्यांचेच मित्र, तसे आमचे मित्र मोठे बंधू दत्तूभाऊ ठोके, आणि अजून 2 साथी जे आहेत ते आमचे पुढे आहेत, जालिंदर बाबा आणि अर्जुन तात्या, की जे आमच्यासोबत कायमस्वरूपी होते. पण ह्या 7-8 दिवसामध्ये आम्ही जे ताटातूट झाल्यामुळे
ते समोर गेलेले आहेत. त्यांना तरी आमच्यासाठी ते काल पोहोचून सुद्धा आमच्यासाठी थांबलेले आहेत संकल्प सोडण्यासाठी. म्हणजे सोबत आपण निघालेलो आहे तर सोबत संकल्प सोडूया. चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून आपण थांबून आपण पुढील प्रवासाला सुरुवात करू व परिक्रमेचा शेवटचा व्हिडिओ हा तटावर होईल. त्या व्हिडिओची आपण सांगता करू. तिथे आपण सांगता करू. शेवटचा व्हिडिओ तुम्हाला पण आम्ही पाठवू जो आता तटावर करण्यात येईल. तोपर्यंत नर्मदे हर. नर्मदे यार नाव नाही घेणार. नर्मदे यार. आपण आता ओमकारजींच्या आधी एक टेकडी चढून आलोय. आता ती उतरायची आहे. बाकी सोबती गेले पुढे. संजय भाऊ बाबा आहे आपल्या बरोबरीला आणि पाठीमागे एक बाबाजी आहे. नर्मदे यार. नर्मदे हर मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आत्ताच्या की आपण एक अर्धी घंट्यामध्ये ओंकारेश्वर येथे पोहोचू. ही घाटी पार करून आपण हा कॅनल पार करून हा समोर ओंकारेश्वर दिसत आहे. ओंकारेश्वर मध्ये उतरलो आहोत. ही जी घाटी उतरताना जो आनंद होतो, भलेही तुम्ही पहिली परिक्रमा करू, 1 परिक्रमा करू, 2 परिक्रमा करू, 3 परिक्रमा करू, या 5 करू, 10 करू, जो आनंद पहिल्या परिक्रमेमध्ये येतो तोच आनंद त्या 5व्या 10व्या परिक्रमेमध्ये सुद्धा येतो. कारण की इथे ज्यावेळेस माणूस येतं त्यावेळेस त्याचं अचानक असं एक शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते की 3 महिन्याच्या पूर्ण प्रवासानंतर आपण इथे सुटकेचा श्वास घेतो आणि ओंकारेश्वर डोळ्यासमोर दिसतं. त्यावेळेस आपण स्वतःहून म्हणजे एरवी तर निघतच राहतं कंटिन्यू, पण स्वतःहून जे मनातून एकदम शरीरातून जो उत्साहामधून जो नर्मदे हार हा शब्द निघतो तो फार फार म्हणजे फार महत्त्वाचा असतो. हा जी घाटी आहे, ह्या घाटी उतरताना ज्या आनंदाची सीमा पार होती तो आनंद कुठेही भेटत नाही. तर आता मग आपण हा घाट उतरून घाटाकडे प्रस्थान करणार आहोत. आश्रमामध्ये बॅग वगैरे ठेवून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार. तोपर्यंत नर्मदे हार. नर्मदे यार. 3 महिन्यापूर्वी ज्या गेट मधून घुसलो होतो गजानन महाराज आश्रम, आज परिक्रमा पूर्ण करून परत गजानन महाराज आश्रम येते येताना फार आनंद होतोय की मैयेने आपल्याकडून परिक्रमा पूर्ण करून घेतली आणि आता गजानन महाराज आश्रम येतोय. नर्मदे यार. नर्मदे यार. मैयेचं दर्शन झालं. आज त्या आनंद झाला. नर्मदे यार. ममलेश्वर येते पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तर मैयेच्या कृपेने आपलं लगेच दर्शन झालं. आपण थोडी रिक्वेस्ट केली त्या बाबाजींना आणि त्यांनी आपल्याला लगेच दर्शनासाठी सोडलं. ममलेश्वराचं दर्शन झालं. आता बघू, आता परिक्रमा करणं शक्य असेल तर पुढे जाऊ आपण. नर्मदे हर. ही अशी ममलेश्वरला गर्दी आहे. एवढ्या गर्दीत आपल्याला 10 मिनिटात दर्शन भेटलं. ही फक्त मैयेची कृपा आहे. आणि आपण चाललो होतो इथून, चला आता सकाळी येऊ. मैयेने काही जाऊन न दिलं, म्हणे जल चढवा मगच जा. आदेश झाला आणि ममलेश्वराचं दर्शन पण झालं आणि जल चढून झालंय. आता बघू पुढे काय करते. नर्मदे यार. थोडी कृपा केली तर ओंकारेश्वरचं पण तात्काळ नाही तर मग सकाळी 5 सकाळी 4 वाजता बघू आता काय. आता नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. खूप प्रयत्न केले पण ओंकारेश्वराचे दर्शन आणि जल चढवणं काही झालं नाही. खूप रिक्वेस्ट केल्या पण हॉलिडेचे दिवस आहे, शनिवार रविवार सुट्ट्या, न्यू इयर त्यामुळे भरपूर असं खूप गर्दी असल्यामुळे दर्शन होणं शक्य नाही झालं. बघू. आता उद्या सकाळी 4 वाजता जायचं ठरलंय. सगळ्यांच्या आधी नंबर जल चढवणे, आरती
आणि मानदाता परिक्रमा करून मग आपलं परिक्रमा सकल संपूर्ण होणार उद्या. नर्मदे हर. सायंकाळची भूक लागली. आता बाबाजी भुट्ट्यावर जोर करणार आहे. भुट्टा देत आहे आता पण. नर्मदे हर. ब्रह्मपुरी घाट. मैयाचं दर्शन विलोभनीयच असतं. समोरच संध्याकाळची गंगा आरती होती. बाबाजी भुकावले, सगळे सुटवले खायवर. संजय भाऊ काकडी घेत आहे, मसाला मार्के. बाबाजी भुट्टा घेत आहे आणि आपण घेत आहे चना चना जोर गरम. नर्मदे हर. बराच वेळचा अलर्ट वाजतोय पाण्याचा धोक्याचा. पाणी वाढायला आताशी सुरुवात झाली. इथपर्यंत पाणी आलंय, अजून वाढेल. बसलंय इथं खात पेत मजा. मैयाचं दर्शन. नर्मदे हर. गजानन महाराज आश्रम येथे काही नवीन परिक्रमा, अशी परिक्रमा उचलतंय तर कोणाची पूर्ण झाली आहे, कोणी अमरकंटक वरून उचलली आहे. तर अशी परिस्थिती आहे सगळी इथे. अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे. आणि आता जेवण झाले. सायंकाळी 6:45ला जेवायची हरिहर झाली. भोजनची हरिहर जेवण झाले. आणि आता आराम करून उद्या सकाळी 4 वाजता ओंकारेश्वरला जल अर्पण करू आणि मानदाताची परिक्रमा करणार आहे. नर्मदे हर. एक विशेष सांगायचं राहिलं, याच्यात 70% महाराष्ट्रीयन लोक परिक्रमेत दिसत आहे. 70% लोक आहे महाराष्ट्रीयनच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तात्या परत भेटले आज सकाळीच. तात्या जरा एकदम उत्साहित वाटतंय आज, कारण परिक्रमा पूर्ण झाली. सर्व सहकार्यांबरोबर आजची शेवटची रात्र. बाबा ओ बाबा, आजची परिक्रमेची शेवटची रात्र आहे आपली मुक्कामाची. हे बाबांचा आवाज ऐकण्यासाठी पुढच्या वर्षी परत परिक्रमेला यावं लागणार आहे. एक तात्या आमचे. नर्मदे हर. नर्मदे